हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण 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 हरि हरि जय जय राम कृष्ण 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 हरि जय जय राम 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 जय जय राम कृष्ण सुंदर ते ध्यान उभे विठेवरी 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 करी ठेवोनिया करकटावरी ठेवोनिया तुळसी हार से पीतांबर तुळसी हार गळा का से पीतांबर करकटावरी बोनिया करकटावरी हे बोनिया तुळसी हार गळा का से पीतांबर तुळसी हार गळा का से आवड निरंतर चे ध्यान आवड निरंतर हेचे ध्यान तुळसी हार गळा का से पीतांबर तुळसी हार गळा का से पीतांबर आवड निरंतर हेचे ध्यान तुळसी हार गळा का से पीतांबर तुळसी हार गळा का से पीतांबर मकर कुंडले तळपते सवनी मकर कुंडले तळपते सवनी मकर कुंडले तळपते श्रवणी मकर कुंडले तळपते श्रवणी कंठी कौस्तुभ मणी कंठी कौस्तुभ मणी विराजित तुळसी हार गळा का से पीतांबर तुळसी हार गळा का से पीतांबर कंठी कौस्तुभ मणी विराजित कंठी कौस्तुभ विराजित तुळसी हार गळा का से पीतांबर तुळसी हार गळा का से पीतांबर आवडे निरंतर चे ध्यान आवडे निरंतर हे
हेचे सर्व सुख तुका मने माझे हेचे सर्व सुख तुका म्हणे माझे हेचे सर्व सुख तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे हेचे सर्व सुख पायन श्रीमुख पायन श्रीमुख आवडीने 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 तुळसी हार गणा आसे पितांबर हार गणा कासे पितांबर आहे नासी मुख आहे नासी मुख आवडीने 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 तुळसी हार गणा आवडने रंतर हेचे दान हेचे दान हेचे दान तुळसी हार गणा कासे पितांबर तुळसी हार गणा कासे पितांबर आवडीने कृष्ण कृष्ण जय राम कृष्ण लोचने
रोशनी रूप पाहता रोशनी सुख झाले हो सजनी सुख झाले हो सजनी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा सुख झाले सुख झाले हो साजनी विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा
तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल तुहा माधव तुहा माधव बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम युक्त आहार न लगे अनेक साधने युक्त आहार न लगे अधिक युक्त आहार न लगे अनेक साधने युक्त आहार न लगे अधिक अल्पनारायणे दासलेले अल्पनारायणे दासवेरी अल्पनारायणे दासवेरी कलियुगा माझे करावे कीर्तन कलियुगा माझे करावे कीर्तन कलियुगा माझे करावे कीर्तन कलियुगा माझे करावे कीर्तन तेने नारायण देत भेटी तेने नारायण देत भेटी तेने नारायण देत भेटी न लगे लौकिक सांडावा व्यवहार लगे लौकिक सांडावा व्यवहार न लगे लौकिक सांडावा व्यवहार लगे लौकिक सांडावा व्यवहार गावे वनांतर भस्मदंड विवनांतर भस्मदंड विवनांतर भस्मदंड तुका म्हणे मजा अनेक उपाव गाणे मजा अनिक उपाव तुका म्हणे मजा अनेक उपाव गाणे मजा अनिक उपाव सती वावना मेरेन सती देवावनामे सती देवावनामे कलियुगा माझे करावे कीर्तन कलियुगा माझे करावे कीर्तन कलियुगा माझे करावे कीर्तन कलियुगा माझे करावे कीर्तन नारायण देल भेटे तेने नारायण देल भेटे तेने नारायण देल भेटे डोबार कुमार हे गोपाल कुमारी डोबार कुमार जय जय गोपाल कुमारी डोबार कुमार जय जय गोपाल कुमारी डोबार कुमार गोपाल कुमारी डोबार कुमार गोपाल कुमार साधने युक्त आरण लगे अनिक साधने युक्त आरण लगे अनेक साधने युक्त आरण लगे अनेक साधने युक्त आरण लगे अनिक साधने युक्त आरण लगे अनिक साधने युक्त आरण लगे अनेक साधने युक्त आरण लगे अनेक साधने अल्पनारायणे दाखविले अल्पनारायण दाखविले कलियुगा माझी करावे कीर्तन कलियुगा माझी करावे कीर्तन अल्पनारायणे दाखविले अल्पनारायणे
कीर्तन कलियुग माझे करावे कीर्तन तेने नारायणे देईल भेटी तेने नारायणे देईल भेटी आ तेने नारायण देईल भेटी तेने नारायण देईल भेटी तेने नारायण देईल भेटी तेने नारायण देईल भेटी कलियुग माझे करावे कीर्तन कलियुग माझे करावे कीर्तन तेरे नारायण देईल भेटी तेरे नारायण तेरे नारायण तेरे नारायण
आहार नलगे अनेक साधने अल्पनारायणे दाखविले कलियुगा माझे करावे कीर्तन तेने नारायण दिल भेटी न लगे लौकिक सांडावा व्यवहार घ्यावे वनांतर भस्मदंड कलियुगा माझे करावे कीर्तन तेने नारायण दिल भेटी तुका म्हणे मज आणि कवपाव दिसती तेवा व नामे विन कलियुगा माझे करावे कीर्तन तेने नारायण दिल भेटी ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहं तीर्थास्पदं शिववीरञ्चिनुतं शरण्यम् भृत्यारत्यहं प्रणतपाद भवाब्धिपोतो वन्दे महापुरुषदे चरणारविन्दं श्रीसन्ताजिया माता चरणावरी श्रीसन्ताजिया माता चरणावरी श्रीसन्ताजिया माता चरणावरी श्रीसन्ताजिया माता चरणावरी साष्टांगा हे करी दंडवत साष्टांगा हे करी दंडवत विश्रांती पावलो समावतरी विश्रांती पावलो समावतरी साष्टांग हे करी दंडवत हे करी दंडवत विश्रांती पावलो युक्त आहार नलगे अनेक साधने अल्पनारायणे दाखविले कलियुगा माझे करावे कीर्तन तेने नारायण दिल भेटी. प्रस्तुत सेवेकरता घेतला अभंग संतश्रेष्ठ वैराग्यमूर्ती जगद्वंद्य जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा हा 4 चरणाचा नामाचं विशेष महत्त्व प्रतिपादन करणारा, सर्वसाधारण सामान्य माणसाला सांसारिक माणसाला भगवत प्राप्ती करून देणारं कोणतं साधना आहे त्या साधनाचा निश्चित पत्ता प्रतिपादन करणारा अत्यंत उत्तम गोड आणि चिंतनीय अभंग सेवेकरता निवडला आहे. तुकोबरा या अभंगात असं म्हणतायत, युक्त आहार न लगे अनेक साधने न लगे. युक्त आहार म्हणजे सर्वसाधारण सामान्य माणसाने योगासारखे क्लिष्ट साधन करू नयेत. अनेक साधने याचा अर्थ जप तप योग याग तीर्थ व्रत वैकल्य कर्म उपासना ज्ञान इत्यादी इत्यादी कोणतीही साधनं कलियुगातल्या माणसाने ती करू नयेत. का करू नयेत त्याचं उत्तर तुकाराम महाराज म्हणतात, कलियुगातल्या माणसाचं वैराग्य अत्यंत अल्प आहे, बुद्धी अत्यंत अल्प आहे, आयुष्य अत्यंत अल्प आहे. अशा अल्पजीवी मानवाला भगवंताने अत्यंत सोपं सुलभ आणि सफल असं साधन सांगितलं. भागवतामध्ये गीतेमध्ये भगवान सांगतात अत्यंत सोपं साधन. महाराज म्हणतात
युक्त आहार नलगे अनेक साधने अल्प नारायणी. भगवंतानी फार थोडं सांगितलं, सहजरित्या जीवाला मुक्त होता येईल असं अल्प नारायणे दाखविले. काय दाखविलं? काय नाही, कलियुगामध्ये माणसाने फक्त काय करावं? भगवंताचं नामसंकीर्तन करावं. कलियुगा माझी करावे कीर्तन. कोणी करावं? शहाण्यानी, वेड्यानी, स्त्री पुरुष कोणी असतील त्यांनी, अज्ञानातला अज्ञानी, विद्वानातला विद्वान, सर्वांनी नामस्मरण करावं. त्याला निश्चित त्याच्या घरी येऊन भगवान भेट देतील. कलियुगा माझे करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. निश्चित पत्ता. आज नाही, 1 महिन्याने, 1 वर्षाने, 10 वर्षाने, 100 वर्षाने, पुढच्या जन्मात, 10 जन्मात. खात्रीला एक माहिती, परमार्थ दिवसाने महिन्याने मोजायचा नसतो, वर्षांनी मोजायचा नसतो, परमार्थ जन्माने मोजावा लागतो. बहुनाम जन्मनामंते ज्ञानवान माम प्रपद्यते. आणि मागे बहुता जन्मी हेच करीत आलो आम्ही. कोणत्या तरी जन्मात कधीतरी आपली साधना पूर्ती झाली का भगवान तुमच्या घरी येऊन भेट देईल. तुकाराम महाराज म्हणतात, सुखे येतो घरा नारायण. म्हणून महाराज म्हणतात, कलियुगा माझे करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. उदाहरणं आहेत, प्रमाणं आहेत, संतांचा अनुभव आहे. आणि म्हणून नामसाधना सोडून कलियुगातल्या माणसाने दुसरं काही करू नये. नामस्मरण करावं प्रपंच करता करता. तुम्ही नामस्मरण करण्याकरता मला काय करावं लागेल? तुकवराय सांगतात, काही करू नको. न लगे लौकिक सांडावा, न लगे आश्रम सांडावा, न लगे व्यवहार सांडावा, न लगे लौकिक सांडावा. राजकारण करीत असला, समाजकारण करीत असला तर काय अडचण नाही, असू दे. ते काय नाही, तिने काय नाही फरक पडत. आहे तो लौकिक, व्याही भाई संबंध, नाते गोते, काय पुढरी, हे सगळं राहू दे. न लगे लौकिक सांडावा आणि न लगे व्यवहार सांडावा. काही व्यवहार टाकू नको. शेती करतो चालेल, नोकरी करतो चालेल, काय अजून मोठा व्यापार करतो चालेल, किंवा अजून काही करतो ते चालेल. कोणताही व्यापार व्यवसाय टाकू नको. लौकिक टाकू नको, व्यवहार टाकू नको, संसार टाकू नको. जसा आहेस तसा. इथं कोणता वर्ण, आश्रम, लिंग कशाचा भेद न ठेवता नामस्मरण करण्याकरता कोणती विधी सांगितली नाही, सोंग करायला सांगितलेले नाही. तुकाराम महाराज म्हणतात, नामाचे चिंतन प्रगट पसारा आणि असेल तो करा जेथे तेथे. म्हणजे जिथं आहेस तिथे, ज्या वर्णात आहेस, ज्या आश्रमात आहेस, ज्या लिंगात आहेस, ज्या अधिकारात आहेस, ज्या व्यवसायात आहेस, तू जसा आहे तसा आहे राहाय. सोंग करू नकोस. न लगे लौकिक सांडावा. आश्रम घ्यावे वनांतर भस्मदंड. वनांतर घेऊ नको, भस्माची पट्टी लावू नको, दाढी राखू नको, भगवं करू नको, सोंग करू नको, ढोंग करू नको. देशांतर करायचं, वेशांतर करायचं, भाषांतर करायचं. लोकांना परमार्थात आलं का त्यांना अवदसा आठवतात. कोणत्या अवदसा आठवतात? कोणाला दाढी वाढावं वाटते, कोणाला जटा वाढावं वाटतात, कोणाला भगवं करावं वाटतं, कोणाला याव करावं लागतं, कोणाला ट्याव करावं लागतं. अरे मूर्ख हो, देहाच्या वेशांतरात परमार्थ नाही, अवस्थांतरात परमार्थ आहे, वृत्त्यंतरात परमार्थ आहे. देहाच्या संबंधाने सोंग ढोंग केल्याने काही पदरात पडत नाही. महाराज छंदेस काय सोंगे छंदे देव जोडे, आयशे काय घडे जाण त्यानो. सोंग छंद तमाशातल्या माणसांनी सोंग केले, छंद केले, छंदी फंदी माणसाचा परमार्थ नसतो. परमार्थ करण्याकरता आत डोकावं लागतं. परमार्थ करण्याकरता आपल्याला शोधावं लागतं. पण माणसाला देशांतर केलं का त्याला चांगलं वाटतं, वेशांतर केलं का चांगलं वाटतं, आणि भाषांतर केलं मग त्यालाच ऊत येतो. गेलं नाही त्याने कीर्तनामध्ये इंग्लिशच ठोकतो, हिंदीच ठोकतो. तुला काय ऊत आलं? तुझं शिक्षणाचं कंड दाखवतो का काय? व्यासपीठावर गरज काय? संतांची भाषा आहे, वाङ्मयाची भाषा आहे. ती भाषा समाजापुरती भरपूर होते. एखाद्या वाक्याची गोष्ट जाणून वाक्य पाठ करून टाकली त्यांनी काय होतं? त्यांनी काय होत नाही. त्यांच्या ते काय बोलतात मला त्याच्याबद्दल नाही, तुम्हाला तुमच्याबद्दल सांगायचं. ह्या सोंगात छंदा फंदात जर तुम्ही भुललात तर तुम्ही फसाल.
तुकाराम महाराज म्हणतात, हे काही करू नको, न लगे लौकिक सांडावा आश्रम, घ्यावे वनांतर वानप्रस्थ आश्रम स्वीकारू नको, घ्यावे वनांतर भस्मदंड, त्याच्याकरता संन्यास घ्यायचा, हे करायचं ते करायचं, ते काही करू नको. मग काय कर, काय नाही, कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. कशावरून? तुकाराम महाराजाकडे पहा, नामदेव महाराजाकडे पहा, एकनाथ महाराजाकडे पहा, काय सावता महाराज आहेत, तेरचे गोरबा काका, किती संतांचे नाव सांगू तुम्हाला. काय केलं त्यांनी? वेषांतर केलं का? भाषांतर केलं का? गाव सोडले का? संसार बदलला का? मग आदर्श कोणाचा घेता? कोणाकडे पाहून परमार्थ करता? ज्यांचा आदर्श घेऊन आपलं जीवन बदलतं, अशा संतांचा आदर्श घेऊन जीवन जगलं पाहिजे. कोणत्या महाराजांचा आदर्श घेतला तर अधोगतीला जावं लागेल. संतांचा आदर्श, संतांनी काही नाही केलं, देशांतर वेशांतर नाही केलं. तुकोबाराय सांगतात, फक्त जसा आहे तसा राह, जसा आहे तसाच राह, जिथं आहे तिथेच राहा, फक्त भगवंताचं नामस्मरण कर. आम्ही तुम्हाला एवढं कळकळीनं सांगतो, आणि तुम्ही जर नाही ऐकलं तर तुमची फसगत होईल. महाराज म्हणतात, तुका म्हणे मज अनेक उपाव. कलियुगातल्या माणसाने नामसाधना भक्ती साधना सोडून जर दुसरं काही केलं तर कदाचित त्याचा फसवा होईल नव्हे, ती साधनं त्याला अधोगतीला घेऊन जाऊ शकतात. तुका म्हणे मज अनेक उपाव, दिसते तेव्हा नामे बिन, भगवन नामातून सगळं व्यर्थ आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात, कलियुगातल्या माणसाला सहजासहजी भगवंताकडे जायचं असेल, त्याला भगवत प्राप्ती व्हावी असं वाटत असेल, त्यांनी कलियुगामध्ये भगवंताचं नामस्मरण करावं. कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. अभंगाचा विस्तरित शब्दशार्थ सांगितला. विठाल 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 आता याची मला काही सवय नाही गाड्या हो. हा, त्याचं मला नाही सवय. मला कोणाचे नावं घेऊन आणि ते पानचटपणा आपल्या प्रकृतीत नाही. ते गोष्ट तुम्ही बरं म्हणा का वाईट म्हणा, नरस्तुती आणि कथेचा विकरा हे नको. दातारा या वाक्यात मी एवढंच बोलत असतो. समस्त ग्रामस्थ आहे तुम्ही. पिंपळगाव पिंपळगाव काय नाव आहे हो, पिंपळगाव डुकरा. आता काय कशाला डुकरा पिंपळगाव म्हणत जा, काय आला दुसरं वाईट शब्द माहिती. नाव बदलून टाकू, ललित महाराज कर म्हणून, ललित कर महाराज म्हणले ते काही पण करू शकतात. पिंपळगावच्या समस्त ग्रामस्थांनी हा तुमचा चाललेला रौप्य महोत्सव फार सुंदर नियोजन केलं, फार छान केलं. वाजवणारा पहिला माझ्या कक्षेत बसला, नाही तर माझ्या कक्षेत बसत नाहीत. एकच नंबर. माझा जसा वाजवणार तसा एकच नंबर, जबरदस्त. असंच वाजवायचं, गाणाऱ्याला आपलं सूट होईल. तिथेच दाखवतोय गाडू, अरे कीर्तन एक तुझा सोलो दाखवतो इथं. वाजवणं छान, टाळकरी पण तुम्ही पण छान आहेत. मला 1 तास कीर्तन करायचं, तुम्ही पण छान आहेत. सगळं उत्तम नियोजन आहे. आणि आज या ठिकाणी खूप आग्रह करून कार्यक्रम नाही बंदच केले. आता म्हातारा झालो आहे, पहिले नव्हतं फार, थोडेफार करतो कार्यक्रम कधी मधी. हरिभक्तपरायण ललितकर महाराज माझे परमस्नेही, माझ्यावर खूप पुत्रोत प्रेम करतात. ते माझ्याहून थोडीशी वयाने मोठे आहेत, ते माझ्यावर खूप प्रेम करतात. त्यांनी जेवढे मोठे कार्यक्रम केलेत तिथे मला बळच ओढून नेतात. माझी इच्छा नसली तरी नाचली तरी सुद्धा. आणि त्यामुळे आज या ठिकाणी ते नको म्हणतात, ते नाही यावंच लागेल. ते पंढरी नाहीत का ते तुमचे, त्यांनी इतके फोन करायला सुरुवात केली, ते बंदच करून टाकला फोन. म्हटलं ते आता मला कधी कोणाचा आयुष्यात कधी कोणाचा फोन येत नाही, चुकूनही वाजत नाही. कोण वाजवतो 3 वेळा फोन म्हणला हा, ते बंद करून टाकलं. त्याच होतो भाग. आणि म्हणून आलो या ठिकाणी तुमची सगळ्यांची सेवा. मला एवढी स्तुती करता येते, याच्यापेक्षा मला काही जास्त स्तुती करता येत नाही. विठाल विठाल विठाल. ते एक कर्म सांगितलं, एक ज्ञान सांगितलं, एक भावना सांगितली. शास्त्रीय भाषेत त्याला म्हणतात कर्मयोग, उपासना योग किंवा भक्तियोग आणि ज्ञानयोग. 3 साधनं सांगितलेत. संत वाङ्मयात 3 सांगितलेले आहेत. 3 का सांगितले, 4थं का नाही सांगितलं? आपल्या प्रकृतीमध्ये भगवंतांनी 3च प्रकारच्या शक्त्या दिल्यात. आपल्याला एक क्रिया करता येते, आपल्याला एक भावना करता येते, आणि आपल्याला काही जाणता येतं. का
क्रियाजनकानी इंद्रियानी, आपल्या शरीरात इंद्रिय आहेत म्हणून शरीराने काहीतरी तुम्ही क्रिया करू शकता म्हणून वेदाने कर्मयोग सांगितला. समजलं? आपल्याकडे मन आहे, आपण काहीतरी मानू शकतो, आपण भावना करू शकतो म्हणून आपल्याला भक्तियोग सांगितला. 2. आणि तिसरी गोष्ट, आपल्याकडे बुद्धी आहे, आपण काहीतरी जाणू शकतो म्हणून वेदांनी ज्ञानयोग सांगितला. किती योग सांगितले? 3 योग. चौथा सांगितला का? नाही. चौथा का सांगितलं? काही उपयोगच नव्हता, आपल्याकडे साधनच नाही ती. आपल्याला क्रिया करता येते म्हणून कर्मयोग सांगितला, आपल्याला भावना भक्ती करता येते म्हणून ज्ञानयोग भक्तियोग सांगितला, आणि आपल्याला जाणता येतं म्हणून ज्ञानयोग सांगितला. आणि पाठीमागून त्याला पतंजलीचा जो अष्टांग योग आहे तो अष्टांग योग टाकलं तर मग किती होतात? ते 4 योग. कर्मयोग होतो, भक्तियोग होतो, ज्ञानयोग होतो आणि अष्टांग योग. आता किती योग झाले? 4 योग झाले. नीट बसा, मस्त माझ्याकडे पहा. तुम्ही म्हणले तुम्ही पाऊण तासात जे विठ्ठल करेल, पण असं टवटवीत ऐकायचं ना, ते गवऱ्या फुटल्यासारखं बसायचं नाही, खाली नाही वाकायचं, इकडं तिकडं. मी आयुष्यात 40 वर्ष कीर्तन काय झालं, माझ्या कीर्तनात कधी माणूस उठलाय त्यांनी इकडं पाहिलंय आणि खाली पाहिलंय, मेलाच मग तो माझ्या तडाख्या माझ्याकडेच पाहायचं. कारण मी तुमच्या पुढे आताडीत उडीतोय. शब्दानं शब्द टिपला पाहिजे तर त्याला कीर्तन कळतं, त्याला कीर्तन ऐकता येत असतं. चल जाऊ द्या, काय सांगत होतो तुम्हाला? काय घेणे काय काय सांगायला बसले तासभर. आपलं 4 योग सांगितले. कलियुगातल्या माणसाने कोणता योग करायचा? कर्मयोग करायचा का भक्तियोग करायचा की ज्ञानयोग करायचा की अष्टांग योग करायचा? कोणता योग करावं? तुकाराम महाराज म्हणतात, युक्त आहार न लगे आणि अनेक साधने न लगे, सर्व साधनं इतर योग करू नका तुकाराम महाराज असं म्हणतात. तर ते का म्हणतात त्याचं थोडं चिंतन करायचं. विठाल विठाल हो. पहिला तुकाराम महाराज ज्ञानयोग का नको म्हणतात? ज्ञानयोग सर्वश्रेष्ठ सांगितला आहे. सर्व ग्रंथाची सुरुवात ज्ञानयोगापासून होते. सर्व संतांनी ज्ञानानेच मोक्ष होतो म्हणून सांगितलं. वेद सांगतो ज्ञानाने मोक्ष होतो, गीता सांगते ज्ञानाने मोक्ष होतो, संत सांगतात ज्ञानाने मोक्ष होतो, उपनिषद बोलते ज्ञानाने मोक्ष होतो. मग तुकाराम महाराज ज्ञान नको का म्हणतात? असं कसं काय होऊ शकतं? ज्ञान नको का? सर्व ग्रंथाची सुरुवात कुठून होते? ज्ञानापासून. ओम नमो जे आद्या वेद ज्ञानापासून सुरुवात आहे. गीतेची सुरुवात कुठून आहे? 2ऱ्या अध्यायाच्या 11व्या श्लोकापासून. अशोचा नन्वशोचा स्वम प्रज्ञावादंश भाषसे ध्यानापासून सुरुवात होते. गाथेची सुरुवात कुठून होते? ती समचरण दृष्टी विटेवरी साजरी, समचरण दृष्टी विटेवरी साजरी तेथे माझ्यारी वृत्ती शब्दाचा अर्थ ज्ञान आहे. ते ज्ञानात्मक प्रकरण आहे. गाथेची सुरुवात, गीतेची सुरुवात, भागवताची सुरुवात, सर्व ठिकाणी सुरुवात ही ज्ञानापासून होते म्हणून ज्ञान हे श्रेष्ठ आहे. ज्ञानानेच मोक्ष होतो असा वेद सांगतो. यदा चर्म वदाकाशम व्यष्टयिष्यन्ति मानवः तदा देवमविज्ञायम तदा देवमविज्ञायम दुःखशांत भविष्यत दुःखशांत भविष्यती. म्हणजे ज्या दिवशी मनुष्य आकाशाची कातड्याप्रमाणे घडी करून बगलात घेईल त्या दिवशी त्याला ज्ञाना वाचून मोक्ष होईल. म्हणजे आकाशाची कातड्याप्रमाणे घडी करता येणं शक्य नाही आणि ज्ञाना वाचून मोक्ष होणंही शक्य नाही. गीता म्हणते इदं तु ते इदं काय 9व्या अध्यायाचा पहिला श्लोक. इदं तु ते गुह्यतमं प्रवक्ष्यामि न श्रूयते ज्ञानं विज्ञान सहितं यज्ञात्वा. अर्जुना, जर तुला विज्ञानासहित ज्ञान झालं तर या अशुभ संसारातून मुक्त होशील. म्हणजे याचा अर्थ गीता पण ज्ञान सांगते. सर्व जर ज्ञान सांगतात तर तुकाराम महाराज ज्ञान योगाला का नको म्हणतात? नामदेव महाराज सांगतात ज्ञाने वेन मोक्ष नाही हा सिद्धांत. वेद बोले हात उभारो, वेद बोले हात उभारो, वेद बोले हात उभारो. ज्ञाने विन मोक्ष नाही हा सिद्धांत. ज्ञाने विना मोक्ष नाही हा सिद्धांत. बोले हात उभारो, बोले हात उभारो. बोला. ज्ञाने विना मोक्ष नाही हा सिद्धांत. ज्ञाने विना मोक्ष नाही हा सिद्धांत. बोले हात उभारो.
मोक्ष नाही हा सिद्धांत वेद बोले हात उभारोनी ज्ञानानेच मोक्ष होतो. आमच्याकडे परमार्थात पहिलं ज्ञान सांगितलं जातं. नाही जमलं तर मग त्याला भक्ती सांगितली जाते. नाही जमलं तर मग त्याला कर्म सांगितलं जातं. आणि ते नाही जमलं तर तीर्थयात्रा सांगितली जाते. आणि ते नाही जमलं तर मग तुझा पांडुरंग तुझ्या सांगे. बरोबर आहे का नाही? व्यवहारात तसं नाही. व्यवहारात कधी पहिलं यमीला बसवतात का? नाही. आमच्यात पहिला यमी जमलं तर नाही, यमी जमलं तर मग खाली B.Ed ढकलायचं. नाही जमलं तर 12वीत ढकलायचं. नाही जमलं तर 8वीत ढकलायचं. नाही तर मग 6वी 8वीत. नाही जमलं तर बिगारीत. आणि नाही जमलं तर लात मारून बाहेर काढून द्यायचं. आमची प्रक्रिया अशी. तुमची प्रक्रिया कशी आहे? पहिलं यम येते का? नाही. मग पहिलं काय असतं? काय असतं पहिलं? तुम्हाला माहीतच नाही. शाळेत गेलं आपल्या काळात ते शाळा नव्हतीच. आमच्या काळात पहिली होती. आता पहिली नाही राहिली. आता काय त्याच्या खाली बालवाडी, त्याच्या खाली अजून काय आहे? तुम्हाला ऐका, तुम्ही सगळे संन्याशी बडे हो. तुम्हाला काय माहिती बायका ना फेकाऊ ग? ज्याला बायका पोरे त्यांनी सांगावं. ते बालवाडीच्या खाली ते काय अंगणवाडी, आणि अंगणवाडीच्या खाली ते KG का ते निघलंय. आणि त्याच्या खाली निघलंय तुम्हाला माहिती आहे का? ते काय पाळणा घर. राम 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 राम. लोक पाळणा घर, जर त्या पाळण्यातच लेकरं, तुम्हाला एवढं उतड काय आलंय? पण जर सांभाळायचं जोर येत आहे, कशाला कुठं नाही करतं ही गोष्ट? इथं पहिलं यमेत बसवल्या जातं. नाही जमलं तर खाली ढकललं जातं. मग जाऊ द्या. मुद्दा काय? ज्ञानाला सगळ्यात मोठं महत्त्व दिलं. मग एवढं ज्ञानाचं महत्त्व असताना तुकाराम महाराज म्हणतात, न लगे ज्ञानाच्या भानगडीत पडू नका. का? त्याचं उत्तर थोडक्यात सांगतो, लांबवत नाही. त्याचं उत्तर तुकाराम महाराजाला माहिती आहे. कलियुगामध्ये पुढे ऐकणारे अधिकारी नसतील आणि सांगणारे अधिकारी नसतील. ज्ञान सांगण्याकरता अधिकार असावा लागतो आणि ऐकण्याकरता सुद्धा अधिकार असावा लागतो. हे ज्ञानाचं व्यासपीठ असतं. मग तुम्हाला माहिती आहे, ज्याला ज्ञान सांगाय त्याला पहिलं व्याकरण लागतं. ज्ञान सांगाय त्याला अध्ययन करावं लागतं. त्याला ग्रंथ पाहावे लागतात. त्याला गुरुच्या पुढे बसावं लागतं. त्याला घासावे लागते. मग तत्त्वज्ञान सांगता येतं. तत्त्वज्ञान कोणालाही सांगता येतं का? नाही. आजकाल ज्या व्यासपीठावरती तत्त्वज्ञान सांगायचं, भक्ती सांगायचे, त्या व्यासपीठाच्या लोकांनी डायरेक्ट एक पात्री नाटक किंवा त्याचा तमाशा केला आहे. आता ललितकर महाराजांसारख्या माणसाला त्याचा फार त्रास होतो. बरं काय बोलावं तर लोकांना राग येतो, नाही बोलावं तर संप्रदायाची प्रणाली घसरते. आम्ही जे ते करतात आम्ही त्यांना एकही शब्द बोलत नाही. आम्हाला फक्त तुम्हाला माहिती सांगायची असते. आपला संप्रदाय असा नाही. आपला संप्रदाय असा आहे, कीर्तन प्रणाली अशी. याच्याकरता आम्ही तुम्हाला सांगतो. कोणी काय करावं आमचं कोण ऐकतं? आम्ही काय सगळ्या जगाचे गुरु थोडेच आहेत? सांगताना सांगावं लागतं. म्हणून कीर्तन, या कीर्तनाच्या व्यासपीठावरती तत्त्वज्ञान सांगायची गोष्ट कलियुगामध्ये ते अधिकारी नाहीत आणि ऐकणारे अधिकारी नाहीत. कीर्तन करणारे तसलेच. आणि तुम्ही एक नंबरचे लबाड. तुम्ही ते एक नंबर सगळे नाश केला असेल तर तुम्ही लोकांनी केला आहे. ऐकणाऱ्या लोकांनी केला आहे. नाही ते अन्न उभे करतात. शोधून आणणार. 40,000 घेऊन 45,000 ये, पण ये आमच्या पुढे नाच आणि आम्हाला हसव. तोटा तुमचाच होतो. परमार्थ तुमचाच बुडतो. ना तुम्हाला भक्तीची भावना, न तत्त्वज्ञान, ना तुम्हाला वैराग्य होय ना. अरे सारख्या म्हाताऱ्याच्या माणसाकडं तोंडाकडं पाहून तुम्हाला वैराग्य व्हाय ना, तर त्यात तरुण 22-25 वर्षाच्या पोरीच्या तोंडाकडं पाहून वैराग्य होतं काय तुम्हाला? पण लोकांची गोष्ट ती. म्हणून जबाबदार समाज असतो. जबाबदार ऐकण्याची गोष्ट ऐकणारे अधिकारी लागतात. संप्रदायाची प्रणाली आपल्या साधू संतांनी संप्रदायाची प्रणाली उभी केली. केवढे कष्ट केले, हाडाची काढं केली, तर रक्ताचं पाणी केलं, आपल्यापर्यंत आणून ठेवली ना. आपण ती खुशाल बेश्रमसारखी उधळायला लागलोत. आता ती काय गोष्ट कोणी सांगावी ती? असं तो भाग. मुद्दा आहे, कलियुगामध्ये ऐकणारे अधिकारी नसतील आणि सांगणारे अधिकारी नसतील. म्हणून तुकारामांनी ज्ञानाच्या भानगडीत पडू नका. का? तुम्हाला एक उदाहरण सांगतो. विठाल 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 विठाल. एक शिष्य गुरु महाराजाकडे गेले. महाराज मला ब्रह्मज्ञान सांगा. गुरु महाराज म्हणले, बेटा तुझा अधिकार नाही, जा 12 वर्ष तपश्चर्या करून ये. ए पिंटे शांत बैस.
नीट घाल माटी घाल. तसं काय करतो मग तू लांब जाऊन बसते टंगडे हालायचं काय करतो ते मला विक्षेप करतो तुला आणि जाऊ गप शांत बैस. गुरु महाराजाकडे महाराज मला ब्रह्मज्ञान सांगा. गुरु महाराज म्हणले बेटा तुझा अधिकार नाही जा 12 वर्ष तपश्चर्या कर. गेला तो. नुसतं एक भुक्त राहायचं एकदा जेवायचं आणि 12 वर्ष तपश्चर्या करायची. गेला 12 वर्ष तपश्चर्या केली. हा आला 12 वर्षांनी ठरल्याप्रमाणे 16 नेसला स्नान भस्माचे पट्टे रुद्राक्षाच्या माळा पंचेपळी पात्र घेतला आला. गुरु महाराज माडीवरती राहत होते आणि पूर्वीच्या काळात ती डब्याचे संडास होते. ती बाई संडास साफ करून निघाली. त्या मुलीला सांगलं हे बेटा ते आमचा शिष्य आला आहे तो जवळ आला का तुझ्या हातात घाणीचा खारटा आहे ना जवळ आला त्याच्या अंगावर शिंपडायचा असा. तुम्ही हा अहो ते महाराज आहेत तुला काय करायचं मी सांगतो ते कर. ते आलं समोर आलं तर काय तो 12 वर्ष तपश्चर्या केली होती तो नीटच वळंब्यातच चालणार ना असं काय करतं. समोरून आले होती आला का तिने अंगावर खराटा शिंपडला. आता अंगावर सगळी घाण गेल्यावरती महाराज तो काय तिला आशीर्वाद देईल का तू काय म्हटला असेल तो असा लाल बबूल झाला असा तापला आहे. बाई म्हणलं तुला काय अक्कल आहे का मी तपश्चर्या करून आलो मी ब्रह्मज्ञान ऐकायला चालू काय म्हणे त्याचा सगळा हरिपाठ तिने वाजवला तिथं काय म्हणे ते सगळं झालं. गेला परत स्नान करून आला 16 ओळ घेऊन गेला महाराजकडं. महाराज मला ब्रह्मज्ञान सांगा. गुरु महाराजांनी हा सगळा प्रकार पाहिला होता. बेटा ब्रह्मज्ञान ऐकायचं तुला ऐकायचं नाही जा परत 12 वर्ष तपश्चर्या कर आणि फक्त आता फळं खायची आणि 12 वर्ष तपश्चर्या करायची. गेला बिचारा 12 वर्ष तपश्चर्या केली. हा आला ठरल्याप्रमाणे 16 ओळ भस्माचे पट्टे पळी पंचपात्र घेतला आला. वेळ नेमकं तीच नेमकं ती बाई साफ करून निघाली. गुरु महाराजांनी पाहिलं हे मुली तो आमचा शिष्य आला आहे आता तो जवळ आला त्याला असा धक्का द्यायचा एकदम अंगावरच घाण पडली पाहिजे. तुम्ही महाराज मागच्या वेळी नुसता खराटा शिंपडला तर त्यांनी मला माझा जीव घ्यायचा आता माझी थडगच बांधली समाधीच बांधील तो माझी मी सांगतो तेवढं कर. घ्यायला ठरल्याप्रमाणे तो समोर येताच तिने पाहिलं वाली बा म्हणला ही पुतना. तिने पाहिल्यावरती त्याला धक्का दिला त्या अंगावर घाण पडली. घाण पडल्यावरती महाराज पुन्हा तापला पण पहिल्यापेक्षा जरा कमी तापला. गेला पाठीमागे स्नान करून आला. महाराज मला ब्रह्मज्ञान सांगा. गुरु महाराज म्हणले बेटा तू ब्रह्मज्ञान ऐकायच्या लायकीच नाही जा आता फक्त काय करायचं वाळलेले पानं खायचे आणि पाणी प्यायचं 12 वर्ष तपश्चर्या करायची. गेला ना तो पाठीमागे. आता काय झाले 36 वर्ष पहिली जाय 12 वर्ष जाय 12 वर्ष जाय 12 वर्ष. आता तर जाईल का कोणी 12 वर्ष हां आताचं कोणी जाईल का. त्याला एकदा म्हणलं 12 वर्ष दुसऱ्या वेळी 3री वेळी म्हणते यायचा महाराज आणि फारच याला काही तोटा दुसरा कोणतरी महाराज माणसं 6 महिन्याला पण महाराज बदलीत तो काय नाही ते. पण तो बिचारा भावनिक होता तो गेला 12 वर्ष तपश्चर्या करून आला. ठरलेली वेळ तीच वेळ होती. ती बाई निघाली. गुरु महाराज म्हणजे हे बेटा बघ आमचा शिष्य आलाय आता दुसरा तिसरा विचार नाही डोक्यावर छटा बापू उचलायचा आणि त्याच्या डोक्यावर पालथा करायचा. त्या बाईच्या मांड्याची विठ्ठल विठ्ठल करायला लागले. आता एवढी तपश्चर्या करून आलेला माणूस आता हा काय आपला प्रसंग आलाय. मग तो समोर आला आणि तिने पाहिलं आली बा म्हणला ही बाई आली म्हणतात ते डोळ्याचं पातळ लवतं न लवतं डबा उचलला त्याच्या डोक्यावर पालथा केला. आता काय चित्र झालं असेल बरं काय चित्र झालं असेल महाराज. त्याच्या डोक्यावर डबा पालथा केल्यावरती हातातलं पंचेपळी पात्र फेकून दिलं आणि त्या बाईला साष्टांग दंडवत घातला. म्हणलं बाई तू बाई नाहीस माझी आई आहेस तू मला 36 वर्ष तपश्चर्या घडवली आणि म्हणून तू माझी आहेस तू माझा गुरु आहे. गुरु महाराजांनी हे पाहिलं वरून महाराज खाली धावतच पळत आले डायरेक्ट शिष्य घाणी सगळं शिष्य उचलला. बेटा उठ तुला ब्रह्मज्ञान सांगतो. आज तू ब्रह्मज्ञान ऐकायच्या लायकीचा झाला. तो नाथ महाराज म्हणतात काम क्रोध लोभ जयाची अंतरी नाही अधिकारी ऐसा येते नाही अधिकारी ऐसा येते नाही अधिकारी ऐसा येते. काम क्रोध लोभ जयाची अंतरी 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 नाही अधिकारी ऐसा तेथे नाही अधिकारी ऐसा येथे हरिमुखी गाता हरिमुखी गाता नाही अधिकारी ऐसा येते नाही अधिकारी ऐसा येते
हरिमुखी गाता हर बलितेंद्रा हरिमुखी गाता हर बलितेंद्रा काम क्रोध लोभ दयाची अंतरी नाही अधिकारी ऐसा इथे. तात्पर्य सांगायचंय, तत्वज्ञान सांगणारी माणसं कलियुगात नाहीत आणि ऐकणारी मिळणार नाहीत. आणि याच्या नादी लागून आयुष्य वाया जाण्यापेक्षा बाबा हो भगवंताचं नामस्मरण करा. तुकोबरा सांगतात अनेक साधने. ज्ञानयोगाच्या भानगडीत पडू नये, ते फार क्लिष्ट असतं. दुसरा कर्मयोग आहे, त्याचा क्रम असा नाही, त्याचा उलटा क्रम पण सांगितलं तुम्हाला. कर्मयोग आहे, तर कर्मयोग हा सुद्धा अत्यंत कठीण, तो अत्यंत सूक्ष्म आहे. जसा ज्ञानयोग क्लिष्ट आहे तसा कर्मयोग फार सूक्ष्म आहे. कर्म सहजासहजी माणसाला कळत नाही आणि म्हणून कर्म घडत नाही. माणसाला कर्म ते संध्या करत असतात त्या काळात केशवायनमा माधवायनमा, ते मापापेक्षा जास्त पाणी आलं का त्याला दारू प्यायल्याचं पाप लागतं आहे. असं आहे. आता आम्ही यज्ञ केला, महाराजांना माहिती आहे, ते यज्ञाची एवढी कटकट, ते 16च खांब पाहिजे, उंची तेवढी, लांबी तेवढी, रुंदी तेवढी, हे एवढं हे एवढं, ते इतकं किचकट, दाता होता उदगाता चळ चमची, हे फार कठीण. गीता भगवान असं सांगतात, किंकर्म किम कर्मेती कवयोपेत्र. अरे ज्यांनी कर्मधर्माचे कायदे केले त्यांची बुद्धी त्यात गुरफडून गेली. एवढं कर्म कठीण असतं. कर्म कळणं कठीण आहे. मग कळणं कठीण, तर कर्म जर कळालंच नाही तर घडलं कसं? आणि जरी केलं त्यात जर काही न्यूनता असली तर त्याचा प्रत्यवाय लागतो. सहजासहजी कर्म घडत नाही, आणि घडलं त्यात काही न्यूनता असली तर त्याचा प्रत्यवाय वाटतो. तुकाराम महाराज म्हणतात उन्या अंगी पतन. तुकाराम महाराज म्हणतात कर्म धर्म नव्हती सांग उन्या अंगी पतन. जर ऊन राहिलं तर त्याचं पतन होत असतं. त्याचे मंत्र असतात. काय मंत्र असतात त्याचे? जारण मारण उच्चाटक स्तंभन मोहन असे काही मंत्र असतात. ते मंत्र जर पाठ केले, एक मंत्र म्हटला तर कोणाच्या गाईचं दूध उडतं, कोणाच्या गायला दूध फुटतं, कोणाचं वासरू मरतं, कोणाचं वाघुरू मरतं, कोणाला हागवण लागते, कोणाची हागवण बंद होते, कोणाचा विंचू उतरतो, कोणाचा विंचू चढतो. तुम्हाला शिकायचेत का मंत्र? हां नाही, फुकट शिकितो ना मी, फुकट शिकितो. आता काय हरकत आहे? मध्ये शिकायचे अशी शिकता येतात का ते? नाही नाही. मग त्याला भिंबी एवढ्या पाण्यात उभं राहावं लागतं. आणि आमुषाच्या दिवशी रात्री, आपलं ग्रहणाच्या दिवशी, त्याला रात्री जेव्हा ग्रह असेल तेव्हा ते मंत्र शुद्ध होत असतात ते असे. आणि त्याच्यापेक्षा जर मंत्र जर सिद्ध करायचा असला त्याला माणसाची टवकी लागते. माणसाची टवकी असली का मग लवकर मंत्र. माणसापेक्षा जर बाईची टवकी असली तर एकच नंबर, एकदम सुपर जबरदस्त. आणि त्यात बाई बाळंत बाईची असली मग तर विषयच मिटला. आज आहे त्यात अथर्ववेदामध्ये त्याचं वर्णन केलं आहे. मग आपल्या हिंदू धर्मामध्ये त्याला ओली बाळंतीण म्हणतात. 100 महिने तिला दहन नाही, तिला दफन सांगितलं. आणि तिची जर टवकी जर निघाली, ती टवकी जर काढली तर मग मात्र त्याची ती बंगाली विद्या भरपूर चालते. शिकायची का तुम्हाला? नाही. ज्याला शिकायचे असते आणि ज्याला शिकवायचे असते त्या मग ती एकादशी शिकता येते का? ते नाही. मग मंदिरात शिकता येते का? नाही. मग ते ज्याला शिकायचं आणि जो शिकवणारा आहे तो कुठं शिकावं लागतं त्याला? ते स्मशानात. आणि कधी शिकावं लागतं? दुपारी का रात्री? हां, ह्या लोकांना काय कीर्तन कळत नाही का रे? अरे बोलत जा ना भले माणसं. हां, रात्री शिकायचं का दुपारी? रात्री. आता शिक बोलते झाले. बोललं पण त्या सहभागी जर नाही झाले तुम्ही मग कीर्तनात रंग नाहीत ना. इतकं टेन्शन काय घ्यायचं? माझ्याबद्दल लोक आधीच हवा भरून देत आहे ते माझ्यातले गरम आहेत. तसं काय नसतं. लोकांनी उगं माझं काय ते पांचटपणा केला आहे ते चुकीची गोष्ट आहे. ती त्यांनी त्यांचे विनोद करण्याकरता माझं खेरणं केलं ते. तसं काय नाही. ते मला अरे आयुष्य गेले सगळे पोरं सांभाळता माझं लय फ्री, एकदम फ्री झाले तुम्ही तर तुम्हाला कीर्तन करता. मग आता मंत्र शिकायचे असले तर रात्री 12 वाजता आणि स्मशानामध्ये. आणि मग ते ज्याला शिकायचं त्यांनी गार पाणी आंघोळ करायची आणि ज्याला शिकवायचं त्यांनी पण गार पाणी आंघोळ करायची. मग आता स्मशानात आमुष्याची रात्री 12 वाजता चिर्र अंधार
आणि मग घरापासून तिथपर्यंत ती राळ्याची रांगोळी पेरावं लागते आणि मग रात्री 12ला शिकवायला आणि मग ते ज्याला शिकायचं त्याने मग ते बिबे लिंब नाळं टाचण्या हे सगळं करायचं. जिथं ती बाळंतीन बाई पुरली असती तिथं वर चुकायचं तर घोटाळा होईल, चुकल्यावरती चुकलं नाही पाहिजे ना काय, असं काय करता मग ते. आणि मग ते असं सुरू झालं का मग यांनी मंत्र म्हणायचे त्यांनी हे करायचं, मंत्र म्हणायचे पाणी टाकायचं, असं करता करता ती एकदम हाडळीन उठतीन, उठल्यावरती एकदम बरामराई दचकले कर तुम्ही. आणि मग ते स्मशानात काय करतात असं म्हटल्यावरती जर त्यांच्या कोण काही गडबड झाली रे झाली ती प्रक्षुब्ध होते आणि दोघालाही खाऊन टाकते का थोडंसं काही चुकलं तर. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात त्या कर्माची गोष्ट अशी आहे, काही चुकलं का असं होतं. कर्म धर्म नव्हते सांगवण्या अंगे पतन अंगे पतन अंगे पतन कर्म धर्म नव्हते सांगवण्या अंगे पतन अंगे पतन अंगे पतन कर्म धर्म नव्हते सांगवण्या अंगे पतन ओण्यांगे पतन ओण्यांगे पतन कर्म धर्म नव्हते सांगवण्यांगे पतन ओण्यांगे पतन ओण्यांगे पतन. मला असं म्हणायचं कीर्तनकार ज्या टोनमध्ये बोलतो त्या टोनपासून वर उचललं पाहिजे असं आहे ना. ते बोलण्याचा टोन वेगळा आणि त्याने खाली केलं का वाटोळं कीर्तनकाराचं. कर्म धर्म नव्हते सांग, मला वाटलं कर्म धर्म नव्हते सांग असं म्हणशील पण नाही म्हणलं तू. चल जाऊ द्या, मी झालो म्हातारा तुला आठवण जाऊ द्या. कर्म धर्म नव्हते सांगून या अंगी पतन, कर्म धर्म न्यून झालं तर त्याचं पतन होतं. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात कर्म हे अत्यंत सूक्ष्म आहे, कर्म कळणं कठीण होतं. कर्म कळत नाही म्हणून कर्म घडत नाही, कर्म कळावं लागतं आणि मग कर्म घडत असतं. तुकाराम महाराज म्हणतात समाजाला कर्म कळत नाही, वेदाचं विधान कळत नाही आणि मग ते कर्म कसे करतील, ते कर्म करता येत नाही. तुकाराम महाराज म्हणतात अवघ्या वाटा झाल्या क्षीण कलीन घडे साधन. इकडे पर्याय अवघ्या वाटा झाल्या क्षीण कलीन घडे साधन उचित विधी विधान उचित विधी विधान उचित विधी विधान उचित विधी विधान न कळे न घडे सर्वथा न कळे न घडे सर्वथा कळे न घडे सर्वथा कळे न घडे सर्वथा न कळे न घडे सर्वथा न कळे न घडे सर्वथा कळे न घडे सर्वथा कळे न घडे सर्वथा भक्ती पंथ बहु सोपा पुण्य नागविया पापा. भक्ती पंथ बहु सोपा पुण्य नागविया पापा. भक्ती पंथ बहु शोभा पुण्य नागविया बाबा. भक्ती पंथ बहु शोभा पुण्य नागविया बाबा. अवघ्या वाटा झाल्या क्षीण कलीन घडे साधन हे उचित विधी विधान उचित विधी विधान न कळे न घडे सर्वथा भक्ती पंथ बहु सोपा पुण्य नागवेया पापा. अवघ्या वाटा झाल्या क्षीण, कलियुगामध्ये सर्व साधनं क्षीण झाली. अवघ्या वाटा
अवघ्या वाटा झाल्या क्षीण करीन घडे साधन. आणि पुढे उचित विधी विधान न कळे न घडे सर्वथा. समाजाला वेदाचं विधान कळत नाही, विधेय कळत नाही, विधान कळत नाही. समाजाला सर्व कळतं, राजकारण कळतं, गावकारण कळतं, भावबंदकी कळते, लग्नाचं कळतं, माणसं मेल्यावरती विधी करायची कळते. सगळ्यात पोर लय तरबेज. एवढी सुधारणा, भांडे सुधारले, कपडे सुधारले, खाणं सुधारलं, घर सुधारले, बोलणं सगळं सुधारलं. सगळी प्रगती टोकाला प्रगती गेली. पण संस्कार पार मातीत गेले महाराज. माणसाने संस्कार शिल्लकच नाही ठेवले महाराज. माणसंच नाही राहिली, माणसं भूत झाली. माणसं जनावराला पण माणसं लाजवायला लागलीत. आता ते काय युग आलंय, छंदे कालानुवर्तते युग आलंय माणसाचे. तशी गोष्ट आहे संस्कार नावाची. अरे हिंदू धर्माच्या माणसांना एकादशी म्हणजे काय या माणसांना जर माहीत नसेल तर त्यांना कोणी माणसं म्हणायची ती गोष्ट. पंढरपूर म्हणजे काय असतं हे जर ज्यांना माहीत नाही, हे काय संस्कार आहेत ते? काही संस्कार नाहीत महाराज आपल्या समाजाला. लय येडा समाज अजून 700 वर्ष झालीत. काय नाही, तुमचा कुठं देव ठरलाय का? माझ्या पुढे बसले तुम्ही, ठरलाय का तुमचा देव? आज इकडे एक वागड्यावणी पळत आहे, उद्या तिकडे एक पळत, इकडे हे एक पळत आहे, पंढरपूरला पळतो आणि साईबाबाला पळतो आणि आमच्याकडे पळतो. अरे तुमचा देव तरी कुठं ठरला आहे? आणि तुमचा संप्रदाय कुठं ठरला आहे? कुठं निष्ठा आहेत बोंबलेला तयार होतात? कुठं संस्कार तयार होतात महाराज? कुठं संस्कार तयार होतं? अजूनही एवढे कीर्तनं ऐकले तरी संडासरून झाल्यानंतर हाताला साबण माती लावायची एवढी पण बोंबलेला अक्कल नाही समाजाला. असं आहे. काय संस्कार आहेत? कसे संस्कार आहेत महाराज? गाथा वाचावा लागतो, ज्ञानेश्वरी वाचावी लागते. सगळं सुधारलं. काय घरात जाऊन पहा ना तुम्ही, भांडे काय, कपट काय, टी व्ही काय, मोबाईल काय, ह्याव काय, त्याव काय, विचारा काय. एकादशीच माहीत नाही. एखादा हरिपाठ अभंग नाही. एखादा गीतेचा श्लोक मुसलमानाचे लोक जाऊन पहा, त्यांची ती आयात असते. प्रत्येक माणसाला आयात पाठी, प्रत्येक व्यक्तीला आयात पाठी. असं आहे. आपल्याकडे बोंबलेला काय तुमच्या पाठ? काय तुमच्याकडं? हरिपाठाचा अभंग, गीतेचा श्लोक काय हो? काय ओम नमो जहाद एखादं कुठं काय? कशाचे काय संस्कार आहेत? आणि काय सप्ते करता बोंबलेला कशाचे रे? काय होत आहे काय त्यांनी? सुधारणा कुठे? बदल कुठे? बदल तर काय नाही. 700 वर्ष चालले, दिंड्या चालल्यात, सप्ते चाललेत. सप्ते म्हणजे काय? पंक्ती जोडणे. आणि कीर्तनकार म्हणजे हा हसणे. बदल तुम्हाला रागवतो असं नका समजू. परिस्थिती समाजाची अशी आहे. बदल झाला पाहिजे. माझं रोजचं वाक्य आहे ते. वर पहा, गाथा वाचून बदलत नाहीत, ज्ञानेश्वरी पाठ करून बदलत नाहीत, कीर्तन ऐकून बदलायचे नाहीत तुम्ही. मग कशाने? तुम्ही ठरवलं पाहिजे मला बदलायचं आहे, तेव्हा तुम्ही ज्ञानेश्वरी वाचता. तुम्ही ठरवलं पाहिजे मला गाथा वाचायचा आहे. अरे तुम्ही ठरवणार, तुम्हाला निवडून यायचं ठरवता, पोराचे लग्न करायचे ठरवता, कपडे कसे ते ठरवता, सोनं सगळं ठरवता. मला बदलायचं आहे, माझी भूमिका कुठं आहे? अर्धा आयुष्य गेलं. एखादी पश्चाताप होतो तुम्हाला? कीर्तन ऐकून पश्चाताप होतो, देवा अर्धा आयुष्य गेलं रे, तुझ्याकरता मी काय, माझी काय बायका पोराचा वापर नाही केला, ना पैशाचा वापर केला, ना शरीराचा वापर केला, माझ्याहून काय नाही झालं. एवढं मनात तर येऊ द्या कमीत कमी. एवढं ज्या दिवशी मनात येईल त्या दिवशी तुमचा रस्ता सुरू होईल परमार्थाचा. त्या दिवशी तुमचा परमार्थाचा रस्ता सुरू होईल. नाहीतर परमार्थ किती वर सोंग करा, वर सोंग केलेली माणसं बदलत नाहीत. आपल्या परमार्थाची भूमिका ठरली. मावशी तुळशीला पाणी घालते, पहिली इकडं तिकडं पाहते. का? मला कोणी पाहिलं पाहिजे. भया रोज तुळशीला पाणी घालते. गंध लावायचं म्हटलं का इकडं कुरीतं तिकडं कुरीतं, आमकं करतं, इथं लाल तिथं काळं तिथं पिवळं. काय नाच हेस का काय? तुला काय पाहायचं काय? दिन सपाटून ओढून त्याला काय होतं? लोकांनी आपला परमार्थ पाहावा असं ज्या दिवशी तुमच्या वृत्तीत येतं त्याच्यासारखं मोठं पाप नाही. संपला परमार्थ तिथंच. परमार्थ अंतर्मुख. अरे हे सप्ते काय याला परमार्थ नाही म्हणत, हे परमार्थ शिकवायची शाळा असते. हे शिक्षण द्यायची शाळा असते. कीर्तन परमार्थ कसा करावं, कोणी करावं, कोणत्या दिशेने करावं, कोणत्या भूमिकेने करावं. परमार्थ 4 भिंतीच्या आत असतो. वर पहा, आपल्या कथा कीर्तनात बसल्यानंतर आपल्या अंगावर शहारे येतात, डोळ्यातून पाणी येतं, डोळ्याच्या कोरा ओल्या होतात,
समजायचा आपण परमार्थाच्या लायक आहेत, आपण परमार्थाच्या मार्गाने नीट चाललो, नक्की समजायचं. याचा कोणाचा फोटो निघत नाही. आणि तुमची डिग्री सांगण्याकरता इथं सर प्रोफेसर मंत्री संत्री कोणी कामाचे नाहीत महाराज. काय उपयोग, काय उत्तर देता होशील तू? आयुष्यभर परमार्थ केला. नाथ महाराज म्हणतात, अरे पातके करता पुढे आहे पुस्तन, काय उत्तर देता होशील तू काय तुझ्या त्या यमाच्या पुढे काय तुझ्या बायकाचे आणि पोराचे जमा खर्च सांगणार आहेस काय? तुझी संपत्ती सांगणार आहेस काय त्यांच्या पुढे तू? का तुझ्या डिग्र्या वाजून दाखवतो यमाच्या पुढे? डिग्र्या काय करतील, संपत्त्या काय करतील, तुमच्या मंत्री फिंत्रे झाले काय करतील? काय नाही करायची. हे करता हे करावं लागतं. पुण्याची गोष्ट परमार्थाची गोष्ट करावी. जाऊ द्या, कशा काय सांगितलं तुम्हाला, माझं दुसरीकडे चाललंय. मुद्दा सांगायचा आहे. तुकाराम महाराज म्हणतात, समाजाला वेदाचं विधान कळत नाही, कसं खावं हे कळणं माणसांना अजून. काय माणसं ते नवीन, अरे काय कीर्तन ऐकणारी माणसं, माळकरी माणसं. ते म्हणतो, तुकाराम तू गणप्या, इथं पाववडा फार चांगला मिळतो, इथं बटाटावडा फार चांगला मिळतो. 4 वाजलेले 3 वाजले, पायात बुटडं घातले, तोंडात काहीतरी घातलेलं, घेतला उघडा लागला कुत्र्यासारखं तोडायला. अरे हे काय ही माणसाची संस्काराची गोष्ट आहे काही? का खाता ते? कशा करता खाता? भलत्या जुळी कुठं कसं काय खाता? त्यांनी काय मरायला उपाय? आम्ही 3 दिवस उपास काढतो. आम्ही माणसं नाहीत काय? ही माझं आता 75 वर्ष वय झाले. महाराजांना माहिती माझं अजून मी कधी कोणाची तर पाणी नाही पिलो, अजून कोणाची कधी मी अजून हातानेच करून खातो. परमार्थाला किंमत मोजावी लागते. साधू संतांनी किंमत मोजली. त्याने काय असे संन्यास नाही घेतला. आणि संन्यास घेऊन परमार्थ करता येत नव्हतं. त्याला भ्याड म्हणतात. त्याला प्रपंच टाकून पाळणारी माणसं भ्याड असतात. प्रपंचातल्या परमार्थाला कोणता बाधा नसतो. प्रपंचातला परमार्थ फार शुभिवंत असतो. त्याचा 1 रुपया हा 1 कोटीच्या घरात असतो. त्या प्रपंचातल्या माणसाचा परमार्थ तो निकोप असतो. जे केलं चमच्याभर त्याच्या पदरात पडतं. महाराज आमच्यासारख्याचा परमार्थ काय? तुमच्या जीवावर आमचा परमार्थ असतो. आम्ही काय कडू खड्डे खाऊन काय करतो का ते? आणि म्हणून परमार्थातली सगळ्यात महत्त्वाची भूमिका आपला बदल. मी मागच्या वर्षी काय होतो, आज काय होतो, काल काय होतो, मी आज काय झालं, मला काय सोडायचंय, मला काय सोडायचंय आणि मी कोणत्या दिशेला चालायचंय. ही फार सोपी. याला काय अभ्यास लागत नाही गड्या, याला अभ्यास लागत नाही, पाठांतर लागत नाही. फक्त आपण त्या मनातल्या विषयापासून किती दूर. तुमच्या समोरची गोष्ट आहे. एका क्षणात सगळं सपाट होतं आहे. एका क्षणात सगळे मरतायत. तुमच्या पुढे मेले, जन्माला आले, सगळं सपाट होतं आहे. परवाईकाने जळी बुडबुडी देखता आणि क्षण एक नाग लागता. तैसा हा संसार पाहता पाहता. ही गोष्ट काय शास्त्राने सांगायची का नाही? हे कीर्तनाने सांगावं लागते काय तुम्हाला? तुमच्या डोळ्यापुढची गोष्ट आहे. आजा मेला पंजा मेला बाप म्हसणानेला, देखत नातू तैसा झाला. जर आपल्यात बदल झाला नाही तर सृष्टी फक्त एका क्षणाची एकदाच पाहता येते सृष्टी. दुसऱ्या क्षणाला सृष्टी पाहता येत नाही तुम्हाला. दुसऱ्या क्षणाला सृष्टी पाहता येत नाही. इतकी क्षणिक सृष्टी. जाऊ तुम्हाला इतके अवघड विषयात नेत नाही. मुद्दा काय सांगायचा आहे? तुकाराम महाराज म्हणतात, उचित विधी विधान न कळे न घडे. वेदाचं विधान समाजाला कळत नाही, घडत नाही. जाऊ द्या, संपवतो. जी माळकरी माणसं आहेत त्यांनी आचरण शुद्ध ठेवलं पाहिजे तर तो आपला परमार्थ जमेत होतो. नाही तर वरून वतीतून खाऊन मडक्याला भोगसा चाललाय खालीहून. तो कुठे खातोय, कुठे उभा राहतोय, काही करतो. आचरण पाहिजे पहिली गोष्ट. सदाचार ही पहिली गोष्ट असते. असं तो मुद्दा म्हणतो. बरं सांगतो, अवघ्या वाटा झाल्या स्वर, अवघ्या वाटा झाल्या क्षीर, कले न घडे साधन. आणि उचित विधी विधान न कळे न घडे. म्हणून तुकोबऱ्या सांगतात, बाबा हो, ज्ञानाच्या भानगडीत पडू नका, कर्माच्या भानगडीत पडू नका. का? ही कठीण गोष्ट आहे. युक्त आहार नलगे आणि अल्पनारायणे दाखविले, अल्पनारायणे दाखविले, नारायणे दाखविले. युक्त आहार न लागे अनेक साधने, युक्त आहार न लगे अनेक साधने, युक्त आहार न लगे अनेक साधने, युक्त आहार अनेक साधने. अल्पनारायणे दाखविले,
अल्पनारायणे दाखविले तुकुबऱ्या सांदा युक्त आहार न लगे. ध्यानयोगाच्या भानगडीत पडू नका, कर्मयोगाच्या भानगडीत पडू नका. आणि शेवटचा मुद्दा आहे अष्टांग. युक्त आहार शब्दाचा अर्थ आहे अष्टांग योग. युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. योग हा फार कठीण असतो. आपल्यासारख्या सर्वसाधारण माणसाला योग करता येत नाही. भगवान सांगता अर्जुना योग फार कठीण क्लिष्ट आहे. क्लेशोधिकतर तेषा मव्यक्ता सक्त चेतसा अव्यक्ता हे गतिर्दुःखम देवत फिरवा. जे सकळ हितांच्या भूती निरालंब्य अव्यक्ती पसरली आसक्ती भक्तिविन तया महेंद्रादी पदे करिता ती वाटवधे. रिद्धी सिद्धींचे द्वंद्वे पडून ठाती काम क्रोधाचे विलग उठवती अनेक. शून्य ऐशी अंग झुंजावी तहानिल्या तहानच प्यावी भुकेल्या भूकचे खावी. अहोरात्र वावी मवावा वारा उन्ही देहाचे पोडणे निरोधाचे वेलावणे. झाडाशी साधने चावळावे गा शीत वेढावे उष्ण पांघरावे वृष्टीच्या असावे किंबहुना पांडवा हा अग्नी प्रवेशू नित्यनवा. अष्टांग योग करणं म्हणजे अग्नीत प्रवेश केल्यासारखी गोष्ट आहे. शेवटी ज्ञानेश्वर महाराजाला एक उदाहरण देतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ज्याचे दात पडले त्या म्हाताऱ्याला काय म्हणतात? काय म्हणतात? बोचरा म्हणतात ना. आमच्या नगरकडे तेच म्हणतात बोचरा म्हातारा. त्या बोचऱ्या म्हाताऱ्याला जर फुटाणे खायला दिले तर खाईल का? तो नाही खायचं. वाटाणे दिलं तर खाणंच नाही. आणि लोखंडाचे फुटाणे दिले मग तर मिळाला असतो. तो का नवमावली म्हणतात पाहे पा लोहाचे चणे जै बोचऱ्या पडती खाणी तै पोट भरणे की प्राणी शुद्धी म्हणू. अरे म्हणून योगाच्या वाटा जे निघाले गा सुभटा त्या दुःखाचाची शेलवाटा भागाला. म्हणून सर्वसाधारण सामान्य माणसांनी योग करायच्या भानगडीत पडू नये. योग करण्याकरता 3 गोष्टी लागतात. एक विशिष्ट व्यक्ती लागते, विशिष्ट देश लागतो आणि विशिष्ट काल लागतो. कोणी योग करून चालतो का? अरे आमसारख्या संन्यासी माणसाची फजिती. तुमसारख्या काय योग करायला लागला. थंडीचे दिवस होते, बाईने चूल पेटवली, बसला त्या चुलीला दोन्ही कोण 2 पाय लावले, धरलं नाक. बाई म्हणली मुर्द्या उठ इथून लेकरं बाळाला भाकरी घे. कुठं फुसफुस करतो चुली पुढे कुठं इथं कुठं. आणि त्याला वेगळा त्याला काही ठराविक जागा लागते. मंदिर नदीचा काठ आश्रम असं. एस टी स्टँडला गेला धरण नाकाला फुसफुस करायला गाड्याची एस टीनं चिवधून मरशील ना तू. इथं काय इथं एस टी स्टँडला करतो काय? त्याला विशिष्ट देश लागतो आणि विशिष्ट व्यक्ती लागते. आता विशिष्ट व्यक्ती म्हणजे काय? सकाळी 2 किलो पोहे खातो, 11 वाजता 5 भाकरी खातो, दुपारच्या आधी पितो, संध्याकाळी 3.5 भाकरी खातो. खाऊन नागारा झाला भलता असा. इकडं आडवा फुटलाय तिकडं तिवडा फुटलाय आणि धरण नाक लागला फुसफुस भाड्या डेरा फुटत नाही. हे केळी इथं कुठं नाक फुसफुस करतो. इथं नाक कुठं फुसफुस करतो तो. कोणाला थोडं जमत ते. त्याच्याकरता एक विशिष्ट व्यक्ती लागते, विशिष्ट देश लागतो. आणि बरं मी मोडतोय दुपारी 2:30 वाजता नाक धरलं दम कुठून मरशील ते. योग कोणाला करता येत नाही. म्हणून योगाच्या भानगडीत पडू नये. आणि जर योग केला तर त्याची शिक्षा तुम्हाला एक उदाहरण सांगतो. विठाल विठाल काशीचं उदाहरण एक संस्कृतच्या पुस्तकात उतारा आलेला आहे. काय त्याचं नाव कर्पूर तिलक काय असं नाव आहे. त्या धोब्याचं नाव आहे. मग तो रोज त्याच्या पूर्वीच्या काळात आपल्या यातीप्रमाणे त्याला धंदा रोज कपडे धुवायचा घरी यायचा, कपडे धुवायचा घरी यायचा, कपडे धुवायचा. त्याचं धुणं वाढलं, धंदा वाढला. त्यांनी पुढे गाढव घेतला. कशाला घेतला? गाढव धुणं वायाला. आणि गाढव घेतला. पण गाढव फार पांढरा शुभ्र होता. पांढरा शुभ्र माहिती आहे तुम्हाला? नसलं तर माझ्याकडं पाहा तुम्ही. असा पांढरा शुभ्र गाढव होता. त्या गाढवाच्या पाठीवरती धुणं घालायचा जायचा. पुढे चालून त्याने कुत्रा पाळला. कुत्रा पण पांढराच होता. कुत्रा पांढरा गाढव पांढरा. कुत्र्याची आणि गाढवाची एवढी मैत्री जमली. रोज कुत्रा त्या गाढवावर जायचा यायचा जायचा यायचा जायचा यायचा. गाढवाची आणि कुत्र्याची मैत्री होऊ शकते पण नको सांगू पुढं सांगू. हां गाढवाची आणि कुत्र्याची माणसं रोज त्यांची मैत्री झाली तर रोज बरोबर जायचं. एके दिवशी त्याच्याकडे खूप धुणं आलं. तो बिचार धोबी खूप दमला आला. गाढवाला चारा टाकला, जेवण केलं, कडी घातली, झोपला लागला घोरायला. दुर्दैवाने त्याच्याकडे आली चोर. चोर आली दार मोडायला लागलं.
आता गाढवाला फार वाईट वाटायला लागलं. अरे चोर आले मालकाचे, आता दार मोडेल, याला मग रट्टे बसतील. ते कुत्रा झोपला होता पुढे. ते कुत्र्या म्हणलं, हे अरे उठ ना, तू काय हा हू कर. ते मग चोर आलेत, मालकाला मारतील, चोरी होईल, तू काहीतरी हा हू कर. त्या कुत्र्याने वर डोकं उचललं, पुन्हा खाली ठेवलं. गाढव म्हणलं, अरे ते तो म्हणलं, हे गप, तुला काय करायचं रे. तो म्हणलं, पण तू काय हा भूक ना काहीतरी. ते म्हणलं, नाही भूक आहे. ते म्हणलं, का आपण आज रजेवर येत. हां आज रजेवर येत. अरे पण ते चोर आलेत, तिथं काय मग तुला काय करायचं, तू आपलं बघ, मी माझं पाहतो. अरे पण झालं काय. तो म्हणला, मालकाने मला सकाळपासून भाकरी नाही टाकली. अरे तो म्हणला, भाल्या माणसं पण पहिल्यापासून भाकरी खाल्ल्या त्याचं काय. हे तुला काय करायचं, याचे गाढव ते गाढव. मग गाढवाला उशिरा कळलं, जाऊ दे कुठे ह्या गाढवाच्या नदी लागता. कोण म्हटलं असं, काय म्हटलं तू, कुठं गाढवाची नदी लागता. गाढव म्हणला कुत्र्याला, कुठं गाढवाची नदी लागता. तुम्हाला कळलं नाही. हां कळलं. अजूनही बऱ्याच लोकांना लिंक नाही लागली, काय गाढव आहे बघ, कुठं गाढवाची नदी लागता. मालक जागा होण्याची कर्तव्य आहे ना. मग कुत्र्याच्या आवाजाने जागा झाला काय आणि माणसाच्या आवाजाने जागा झाला काय, त्याला काय फरक पडतो. आणि मग कुत्र्याची ड्युटी गाढवानी बजवली. आता गाढवाचा आवाज तुम्हाला माहिती, सारे गम पदनीचा एकदाच. आता मी काय गाढव नाही तुम्हाला ओरडून दाखवायला. तिने वाकी सुरू केलं त्यांनी. आता मालक उठला तर पडून उठला. म्हणला काय झालं गाढवाला. चोर पळाले, चोरी टळली, त्याचा मारही टळला. पण त्या मालकाचं इतकं डोकं गरम झालं, माझी झोप मोडली म्हणून आतून एवढी काठी घेऊन आला आणि खाण्याची घेऊन आला चांगली. ह्या आईचं गाढव ते गाढव म्हणला. आला बाहेर. आता गाढवला पण लईच वाघ मारला, हिची चोरी टळली. पण जेव्हा ते बाहेर आलं ना, असा गाढव ठोकला. पाठीवरती केस शिल्लक नाही राहिला, पार मऊ केली पाठ. गेला परत कडी घातली आणि झोपला. गाढव असा पाठ वाकून उभा राहिला. मग कुत्रा उठला. गाढव पुढे आला. बरी म्हणला तब्येत. आता गाढव म्हणला, अरे कशाची बरी, ज्याचं करो बरं तेच घेतो कुदळ खोरं. बरी का तब्येत म्हणली होती. हे कुठं आलं माहिती आहे की, रामायणात आलेलं हे. ज्या काला दक्षिण यज्ञ केला होता आणि यज्ञ केला आणि सगळ्याला आमंत्रण दिलं, पण सतीला आमंत्रण नव्हतं. भगवान शंकरानं सतीला आमंत्रण नव्हतं दिलं. त्यावेळी सगळे देव जायचे, ते यमाला जवळ विमान रेस करायचे. यायचं नाही का यज्ञाला. आपल्याकडे तसं असतं, लग्न जमलं, याला मांडव परत नाही असं सासरी जावायचं, लय बिघडावं. आणि मग मुद्दाम त्याच्या दाराचं गाडी रेस करायचं. यायचं नाही का लग्नाला. आपल्याकडे नमुने असतात तसे काय ते. मग तसं ते कुत्रा गेला. बरी का म्हणला तब्येत. अरे कशाची बरी म्हटला. अर्जाचं मन माझी पाठ मऊ केली. माय का कुत्र्याच्या मुखातलं वाक्य. कुत्रा म्हणला, बाबा धुनवायचं काम तुझं आहे आणि मालक जाग करायचं काम माझं आहे. असं आहे. अनअधिकारात पर कार्यांना चर्चेत. ज्याचा अधिकार असतो त्यांनी ते काम करावं. जर अधिकार नसताना काम केलं तर असे रट्टे खावे लागतात. तुकाराम महाराज म्हणतात, तुमचा अधिकार, कलियुगातली माणसं आहेत, प्रपंच करणारी माणसं आहेत, तुम्ही मोकरा गावपाना करू नका. मग काय करा, उगाच योग करतो, हे याग करतो, हे काही करू नको. आपली गरिबांनी भक्ती कर, नाही तर त्या गाढवासारखा मार खाशील. त्याकरता भानगडीत पडू नको. तुकाराम महाराज म्हणतात का, योग कठीण आहे, ज्ञान हे क्लिष्ट आहे, कर्म हे सूक्ष्म आहे, योग हे भयंकर खडतड आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात, युक्ताहार नरज्ञानी साधने अल्पनारायणे दाखविले. भगवंतांनी अत्यंत सोपं सुलभ सांगितलेला आहे. योगात्रयो मया प्रोक्ता नृणाम स्वयो विदित्सया ज्ञानं कर्मश भक्तिश नोपायो अन्यस्तु कुत्रचित. मी ज्ञानयोग, कर्मयोग आणि भक्तियोग सांगितला, पण कलियुगामध्ये भक्तियोग सर्वात श्रेष्ठ आहे. त्यांनी भक्ती भगवंताचं नामस्मरण करावं, तुकाराम महाराज म्हणतात असं आहे. महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणा सांगतात, बोल. कलियुगा माझी, कलियुगा माझी, करावे कीर्तना. कलियुगा माझी, करावे कीर्तना. कलियुगा माझी, करावे कीर्तना. दीन नारायण
कलियुगा माझे करावे कीर्तन तेने नारायण दिल भेटी. तुकोबराय सांगतात कलियुगात त्यांनी भगवंताचं नामस्मरणच करावं. तुकोबऱ्यांनी एवढा का आग्रह धरला कलियुगातल्या माणसाने नामस्मरणच करावं? त्याचं कारण असं आहे कलियुगामध्ये जेवढे कर्म धर्म तीर्थ व्रत वैकल्य सर्व भगवान नामात येऊन अडकलेलं आहे. तुका म्हणे सर्व धर्म हरीचे पाय आणि अनेक उपाय दुःख मूळ. सगळी गोष्ट कलियुगात. कली हा अत्यंत दूषित आहे आणि म्हणून त्या कलीमध्ये कोणत्याही गोष्टी शुद्ध राहिलेल्या नाहीत. देश शुद्ध नाही, काल शुद्ध नाही, वस्तू शुद्ध नाही आणि म्हणून केली साधना ही शुद्ध होत नाही. कले हे युगम. कली ही गोष्ट अत्यंत खतरनाक आहे. या भागवताच्या पहिल्या अध्यायामध्ये असं वर्णन केलंय कलीचं. कली किती भयंकर आहे. राजा परीक्षिती धर्मराजापेक्षा कितीतरी पटीने पुढे होता. धर्मराजापेक्षा कैक गुण त्याच्यात जास्त सांगितले. इतका पवित्र इतका शुद्ध. पण ज्या काळात सरस्वती नदीच्या किनाऱ्यावरती ती एक गाय तिचे 3 पाय तुटलेले आपले एक बैल आणि तो एक म्लेंछ पुरुष त्या गाई बैलाला मारत होता. तो मग परीक्षित राजा गेला. थोडक्यात सांगतो लय लांब व्हायचं नाही. ती कोण रे तू? तो ना मी कली. चल माझ्या राज्यात राहू नको म्हणले. निघून जा इथून म्हणले. आता निघून हां म्हणले महाराज मी कुठं जाणार? तुमचं सगळं चक्रवर्ती राजे तुमच्या राज्यावर दिवस मावळत नाही. मला कुठं पाठविता? पण ठीक आहे म्हणलं नाही तर राहायचं नाही माझ्याकडं. मग त्यांनी विनंती केली. मग त्यांच्यात परीक्षित राजाने त्याला 4-5 जागा दिल्या. कोणत्या? काय जुगार अमकं तमकं 4 आहेत ते. आता काय ते असं आहे वेश्याचं आहे जुगाराचं आहे सोनं आहे असं आहे. ते 4-5 जागा तिथे तो राहतो तिथं. तर असा कली. तर तो कली त्या निघा एवढं करून परीक्षित राजाने त्याला तलवार उगारली मारण्याकरता. मग कली नुसता पायाला हात लावला. महाराज मी कुठं जाऊ? नुसता कलीने पायाला स्पर्श केल्यावरती राजा परीक्षेची बुद्धी बदलली आणि त्याला त्या 4 जागा दिल्या महाराज. मग असा कली इतका वाईट. कली म्हणजे भयंकर वाईट. कली कोणाची बुद्धी बदलू शकतो. नल राजा नल दमयंती. दमयंती सगळ्या जगातली सुंदर स्त्री होती आणि तिच्याशी लग्न करण्याकरता इंद्र टपलेला होता. खूप प्रयत्न केले होते पण तिने नलाला मनाने वरलेलं होतं आणि त्या नलाचं आणि त्या दमयंतीचं मध्ये एका राजहंसाने जमवलेलं आहे. ते जमवायचं पहिल्यापासून मध्यंतरी माणूस लागतो. आता ते गेलं निघून म्हणा. आता मध्यंतरी कोण नाही राहिले. आता मध्यंतरी नाही नाही राहिली बायको काय बाप नाही राहिला कोणीच नाही राहिलं. त्यांचं जमवतं आणि त्यांचंच बिघडतं आणि त्यांचंच सगळं काय वाकडं तिकडं होऊन जातं. चालेल जाऊ द्या. मग त्यांचं ते लग्न झालं. लग्न झाल्यानंतर तेव्हापासून वर पहा इंद्र त्या कालापासून टपला होता. एक दिवस तरी दमयंतीला उचलून घेईल. एक दिवस तरी तिचा भोग घेईल. आणि मग त्यावेळी काय केलं होतं त्यांनी? मग अशावेळी कोणाच तरी नियोजन करावं लागतं. मग कलीचं नियोजन केलं. नल राजाच्या दारात कैला बसवलं. 1 वर्ष बसला होता कली. 1 वर्ष. पण नल राजा इतका पवित्र आणि शुद्ध होता त्या कैला त्याच्या शरीरात प्रवेशच करता येत नव्हता. एके दिवशी संध्याकाळी 6 वाजता तो आला. लघवी केली. चूर्ण भरता पाणी न घेता घरात प्रवेश केला आणि कलीने तेवढीच संधी सापडली आणि नल राजाच्या शरीरात प्रवेश केला. आणि पुढे काय रामायण झालं तुम्ही महाभारत वाचा. नल दमयंतीचं चरित्र तुम्हाला सर्वांना माहिती. राज्य गेलं, पत्नी गेली, सगळं गेलं. माझा अर्ध्यावर सुरू राहिला. भयंकर करून का आणि त्या नल राजाची कशा काय सांगितलं? कलीचा एवढा पवित्र माणसाला स्पर्श झाला तरी त्याचा पार बदल होऊन जातो. इतका कली खतरनाक आहे. भयंकर. कली म्हणजे फार कठीण गोष्ट आहे. असं आहे कलियुगात काही शुद्ध राहिलं नाही. एका नवरा बायकोचं भांडण झालं आणि एवढं भांडण झालं. ती बाई म्हणली मला आता जगायचंच नाही, याच्या हाताखाली राहायचंच नाही, मला मरायचं. गेली बाजारातून बाटली आणली विषाची बाटली आणली. भात शिजवला. त्यात ती अर्धी लिटरची बाटली ओतली. दोन्हीकडून 2 लेकरं घेतले. खाया लागले. शेजारी आणली. ती ठकोबाई अगं काय नवऱ्यानं मारलं आणि पावसानं झोडलं त्याचं काय घेऊन बसली तो. लेकरं ते म्हणले उठ नको प्रवचन करू मला मारायचं म्हणले. मारायचं म्हणजे मारायचं. आता ठरलं तिला मारायचं. ते आता काय केलं नाही ऐका ना. ती झालं ते खाल्ला भात खाल्ला. लेकरं दोन्हीकडून घेतले. चादर घेतली झोपली.
आता शेजारीसारखी उठ बैस तिला सकाळी वाटलं मेली, सकाळी श्लोक येते मला विचारते काय झालं तुकडं काय केले, मोठी पंचायतच झाली ती रात्रभर उठ बैस ही गेली झोपी. आणि पहाटे 5 वाजता तिच्या घरात खडबड वाजायला लागली. तिला वाटलं मेली ग, नको म्हणलं तर ऐकलं नाही, आता मेली काय करू. मग गेली ती दार लोटली, दार उघडून पाहती तिचं घर झाडून घेत होती. ती म्हणली का ग रंगू, ती म्हणली काय नाही. आणि तू म्हणली मरायचं, म्हणले मेलेच नाही का ग, अगं म्हणले विषच धडाचं नाही काय मरती म्हटली. कलियुगात मरायचं ठरलं तर विष पण धडाचं नाही तर बाकीचं काय धडाचं राहील ते. आणि म्हणून कलियुग इतका अशुची कलियुग, कलीत काही शुद्ध नाही आहे का. पण कलीत एक सगळ्यात मोठा गुण आहे. तुकोबराने आग्रह का धरला, कलियुगा माझे करावे कीर्तन, आग्रह का धरला तर कलीत एक मोठा गुण आहे. कोणता, पाप्यातल्या पाप्याने जरी नामस्मरण केलं तर कलियुगात ते नामस्मरण त्याला मोक्ष देतं, त्याला मुक्ती देतं. हा कलीतला सगळ्यात मोठा गुण आहे. भागवतामध्ये असं म्हणलंय, कलेर्दोष निधे राजन अस्ते को महान गुण कीर्तनात देव कृष्णश मुक्त संग परम रजेत. असं आहे. कलियुगामध्ये नामस्मरण करणाऱ्या माणसाला तात्काळ मोक्ष मिळतो. हा कलीतला मोठा गुण आहे. त्याच्यात 1000 दोष असतील. बाई काळी असते, चपट्या नाकाची असते, भांडकुदळी असते, दुन्या भानगडी असतात. पण जर पातिव्रत्य पक्क असलं सगळा गाव तिला सलाम करतो की नाही. नवरा पण तिच्या पुढे वागतो की नाही. उदाहरणार्थ जिजाबाईची गोष्ट आहे की नाही. का एका तुकाराम महाराजांनी उदाहरण दिलंय, 72 खोडी देव मन देते दडी. घोड्याच्या अंगात किती खोडी असतात, 72. आणि बाईच्या अंगात किती खोडी असतात, रट्टे खायचे काय घरी गेल्यावरती. घोड्याच्या अंगात 72 असतात, बाईच्या अंगात 73 खोडी असतात. पण बुवाच्या अंगात 74 असतात, हे विसरू नका तुम्ही. रात्री कोणतरी कीर्तन कारण लई लोक हसवलेले दिसते, त्याच्यामुळे त्या लोकांना जड चाललंय कीर्तन. नाही मग एवढं जड कसं काय ते श्रोते. एका विनोदाला प्रतिसाद देत नाही. आता जरा उच्च दर्जाचे असते तर अवस्था वेगळी असेल तुमची. चला जाऊ द्या, माझं कीर्तन संपत आलंय. काय सांगत होतो रे. 72 खोडी देव म्हणी देते जडी. म्हातारपणी असं होतं, तुम्ही म्हातारी होऊन पहा मंगळन तुम्हाला. मध्येच लिंग तुटून जाते. 72 खोडी देवमन देते दडी. घोड्याच्या अंगात 72 खोडी असल्या तरी जर देवमन कंठी असेल तर तो घोडा घेतला जातो की नाही का. एवढ्या खोडी असल्या तरी एका गुणात त्या खोडी सगळ्या दडी दिल्या जातात. बाई किती भांडकुदळी असली पण पतिव्रता असली तर सगळे दोष तिचे गडप होऊन जातात. तसं कलियुगामध्ये 1000 दोष असले पण त्यात करीत एक मोठा गुण आहे. कोणता, हरिर नामैव असं आहे. म्हणजे कलियुगामध्ये भगवंताचं नामस्मरण केलं तर कलियुगामध्ये त्या सामान्य माणसालाही मोक्ष देतो असं आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, कलियुगा माझे करावे कीर्तन तेने नारायण देल भेटे. विठोबार कुमाय जय जय विठोबार कुमाय, जय विठोबार कुमाय, विठोबार कुमाय, जय विठोबार कुमाय, 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 जय विठोबार कुमाय, 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 जय विठोबार कुमाय, विठोबार कुमाय, विठोबार कुमाय. कलियुगा माझे करावे कीर्तन तेने नारायण देल भेटे. तुकोऱ्यास कलियुगामध्ये भगवंताचं नामस्मरण करावं त्याकरता न लगे लौकिक सांडावा व्यवहार. घ्यावे वनांतर भस्मदंड तुका मने मजा अनेक उपाव. दिसती ते वाव नामे बिन ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानराज माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली महाराज, जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज
माझे करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी. आजचा कार्यक्रम समाप्त झाला. मला थकवा आलाय. आज सकाळी कीर्तन झाले, कीर्तनं बंद केलीत, पण आज दोन कीर्तन म्हणजे जरा जड चालले मला. ते मला पण प्रवास झाला, थकवा आलाय. पण तुमचे 2 तास झाले, 10 मिनटं झालीत, पुढच्या वेळी भरून देईल, त्याला काय अडचण नाही. राहू द्या, काय अडचण असो. आजचा हा कार्यक्रम हरिभक्त परायण ललितकर महाराज यांच्या प्रेमाच्या आग्रहामुळे मला या ठिकाणी आलो. तुमची सेवा घडली, तुमचं कार्यक्रमाचं वातावरण फार छान, मला आवडलं. माझ्या लागी श्रोते होते, माझं कीर्तन शक्यतो जड जातं लोकांना, पण ऐकणारी चांगली टपकळ श्रोते होती. फक्त तुम्ही जरा हसले नाही, कमी हसले, तर तुमची बॅटरी चार्जिंग नसेल तर पुढच्या वेळी जास्त हसता आणि तुम्ही काय हरकत नाही. होऊ शकतं एखाद्या वेळी काय होतं, त्यांना रात्रीचं मारं सांगतो, हे उद्या ते महाराज येणार बरं का, ते फार गरम असतात बरं का, हे ते अमकं तमकं बरं का. कुठे तिकडं माठात कार्यक्रम करायला गेलो ना, ते लोक नुसते एवढे गॅसवर असतात असे. कीर्तन झालं, महाराज आता जीव भांड्यात पडला. काय झालं रे? हो, लई भीती वाटते हो तुमची. अरे भीती वाटेल माझी, काय मी का अंड का हे का काय माझ्या कपड्यावर लिहिलं आहे. पण होतं तसं, येतं तर पण आता सगळंच माझं लोकांनी रान पेटवलं म्हणा, किंवा माझा चेहरा तसाही म्हणा, पण लोक मला घाबरतात, मला तो खूप भीते. वाजवणारे म्हणणारे कोणत्या कीर्तनला कारपड सडो की पळो करतात, काय खूप वाजवणार खूप म्हणणार, पण मी व्यासपीठ राहिलं का चू करत नाही. ते असं तो भाग. पण तुला 100% मार्क आहेत माझे, 1 नंबरचे मार्क आहेत. छान वाजवतो, असं वाजवलं पाहिजे, असं तो भाग. सगळा तुमचा कार्यक्रम चांगला आहे. ललितकर महाराज आमच्या संप्रदायामध्ये खूप मोठं व्यक्तिमत्व आहे. आपल्या संप्रदायात ज्या कोणत्या महाराजांनी काम केलं नाही ते सगळ्यात मोठं त्यांनी पण केला. तुकाराम महाराजांचे 500 मंदिरं बांधायचे आणि त्यांचे बरेच मंदिरं झालीत बांधायचे, खूप ठिकाणी बांधलीत. त्यांना ते त्यांचे मंत्री बिंत्री त्यांच्याकडे काहीतरी जादू आहे मंत्र. कोणत्या गावात गेले बसले ना, ते 50,000 लाख त्या गावाचे पैसे जमा करणार. ते आमच्याकडे ते सुकीवाडी आपल्या संगमनेरच्या पुढे ते काय सुकीवाडीचे ते, हो ते एवढं मोठं ते गावात कधी मंदिर शक्यच नव्हतं ते, पण तिथं काय केलं का एक मोठं मंदिर बांधलं. खूप काय अनेक ठिकाणी ते आमचे ते तळेगाव असेल, हे सगळे कुठले हे बाजारी बिजारी गाव त्यांना ते जमत येते. हां, त्यांच्यामुळेच झालं का. मी तर म्हटलं माझं काही खोटं नाही ना. ते त्यांना मंदिरं बांधायचं म्हटलं ना, ते मंदिरं मोठमोठे सप्ते अन्नदान करणं. आता भगवान कोणाच्या हाताने काय करून घेतो असो. आमच्यावर काही सांप्रदायिक मोठं निष्ठावान तुकाराम मारुती मोठी निष्ठा आहे. देवकराच्या फडावरचे ते एक निष्ठावान वारकरी आहेत. असो तो भाग, ते तुम्हाला गुरु लाभली, चांगली गोष्ट आहे. असो झालेली सेवा पुनश्च एकदा भगवतचरणी समर्पित करतो. मी या ठिकाणी थांबतो. विठ्ठल जय 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 हरे जय जय विठ्ठल जय जय सर्वांनी 2च मिनिट बसा. श्रद्धेय गुरुवर्य जंगले शास्त्रीजी महाराज खरं तर वयोवृद्ध तपोवृद्ध असं त्यांचं व्यक्तित्व आहे. आज त्यांच्या मुशीतून महाराष्ट्रामध्ये हजारो कीर्तनकार प्रवचनकार तयार झालेले आहेत. परवा आपल्याकडे जे कीर्तन आहेत, संजय महाराज पाचपोर हे त्यांचे शिष्य आहेत. असे हजारो कीर्तनकार ज्यांनी तयार केले. आपल्या संत निवृत्तीनाथ महाराजांचा पालखी सोहळा पंढरीकडे जात असताना डोंगरगण तालुका अहमदनगर जिल्हा अहमदनगर या ठिकाणी बाबांच्या जन्मगावी मुक्कामाला राहतो. अनेक वर्षाची परंपरा आहे. पालखीपुढे त्यांची कीर्तन सेवा होते. तेव्हा निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळा
आणि जंगले शास्त्रीजी महाराज एक मोठा अनुबंध आहे वर्षानुवर्षाचा. जे पालखीबरोबर प्रवास करत असतात त्यांना डोंगरगणला मुक्काम होत असतो. मी तरी माझ्या आयुष्याची अनेक वर्षे तिथे मुक्कामाला राहिलेलो आहे. प्रातस्मरणीय सद्गुरू बंकटस्वामी महाराजांनी पहिली तपश्चर्या केली ती ज्या ठिकाणी त्यांची संस्था आहेत भगवान रामेश्वराच्या चरण सानिध्यात त्याच देवळात त्यांनी तपश्चर्या केली बंकटस्वामींनी. असं एक प्रभावी ठिकाण आहेत. प्रभू रामचंद्रसुद्धा त्या गावी काही काल वास्तव्याला राहिले, सीतामाई राहिल्या. आणि अशा पद्धतीचं एका पवित्र क्षेत्रात बाबा राहतात. बालब्रह्मचारी व्रतस्थ जीवन आहेत, पण संत साहित्य, तत्त्वज्ञान, वेदांतशास्त्र अत्यंत प्रखड आणि सिद्धांतपूर्वक आपल्या परखड वाणीनं ते लोकांमध्ये मांडतात. समाजामध्ये काही मूलभूत बदल व्हावेत, संप्रदायामध्ये नवसमाज निर्मिती व्हावी आणि सदाचारी सुचारू असा श्रोता तयार व्हावा, प्रबोधनकार चांगले व्हावेत असा कटाक्ष त्याने आयुष्यभर ठेवलेला आहे. आणि त्याच्यामुळे आज त्यांच्या ठिकाणी असणारं त्याग, वैराग्य, निष्कामताई अपूर्व स्वरूपाची आहेत. नुकताच त्यांचा अत्यंत भव्यदिव्य स्वरूपाचा अमृत महोत्सव झाला. दररोज 15-20 हजार लोकांना अन्नप्रसाद होता. इतके लोक त्या ठिकाणी जमत होते. स्वतः भगवत पूज्यपाद शंकराचार्य त्यांच्या अमृत सोहळ्याला त्या ठिकाणी उपस्थित होते. कल्पनेच्या पलीकडचा बाई 15 लाख रुपयाचा तर मंडपच होता. आणि दररोजचं अन्नदान, दररोजची सकाळ संध्याकाळची कीर्तनं आणि अतिशय भव्यदिव्य स्वरूपाचा रुद्र स्वाहाकार यज्ञ त्या ठिकाणी संपन्न झाला. मलाही त्या सोहळ्यात त्यांनी सहभागी करून घेतलं. मी पण गेलो होतो. सांगायला हरकत नाही या ठिकाणी आता अशी व्यक्ती जुन्या पिढीतले कीर्तनकार राहिले नाहीत, परंतु आज आपल्या या उत्सवाच्या निमित्तानं त्यांना निमंत्रण दिलं. मलाही अडचण होती फार मोठी, कारण माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदाच बीजेच्या वारीला मी देहूला गेलो आणि आता लगेच देहूलाच चाललो आहे. लक्षात ठेवा, विलाज नाही त्याला. आता एवढी मोठी महनीय व्यक्ती संत आपल्याकडे येतात आणि आपण जर इथे नसलो तर त्यांना थोडंसं वैषम्य वाटेल. म्हणून आज या ठिकाणी ते आलेत. पिंपळगावच्या लोकांचं भाग्य आहे की असे सत्पुरुष आपल्या गावाला येणं, आपल्या भूमीला त्यांचे चरण लागणं, त्यांचं दर्शन घडणं, त्यांचं उद्बोधन घडणं. बघा, आज आपण जे कीर्तन ऐकलं त्या कीर्तनाचं फलित आपण लक्षात घेतलं पाहिजे की आपला उद्धार व्हावा. सोप्या सुलभ सुगम साधनाने आपला उद्धार व्हावा. प्रपंच परमार्थ याचा अन्वर्थ करणं सोपं नाहीत, पण प्रपंचात राहून परमार्थ कसा करायचा, का करायचा, कशा पद्धतीनं करायचा याचं एक सिद्धांत सूत्र त्यांनी आपल्या कीर्तनातून मांडलं. आज मी आपल्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं बाबांच्या या ठिकाणी आभार मानतो, ऋण व्यक्त करतो. अशीच कृपा आशीर्वाद त्यांच्या आपल्यावर असावेत अशी त्यांना प्रार्थनाही करतो. त्यांच्याबरोबर त्यांचा काही विद्यार्थी पण आलेले आहेत, त्यांनाही या ठिकाणी त्यांचंही स्वागत करतो. अनेक मंडळी या ठिकाणी आहेत आणि आपले मृदंग विशारद अलंकार दिनेशजी महाराजांचं त्यांनी खरोखर कौतुक केलं आणि कौतुकाला ते पात्र आहेत. लक्षात ठेवा, सुंदर रीतीनं आज कार्यक्रम झाला. आता 2 दिवस शिल्लक राहिलेत, उद्या आणि परवा. आणि आपण सर्वांनीच मोठ्या 2 दिवस साजरे करायचे आहेत. रंगपंचमीला काला प्रसाद या ठिकाणी होतो, तेव्हा उद्या हरिभक्तीपरायण कदम माऊलीचं कीर्तन आहे, परवा रामायणाचार्य संजय महाराज पाचपूर यांचं कीर्तन, आणि परवा मोठा पालखी सोहळा, दिंडी सोहळा गावातून होईल. 10:30 ते 12 दीडच तास काला कीर्तन या ठिकाणी संपन्न होईल, कारण दिंडी सोहळ्याला बराच वेळ आपला जातो.
तेव्हा 16 दिंडी 16 काला कीर्तन आणि 12:30 वाजेपर्यंत त्यांनी फुटेल आपली, काळजी करू नका. सुंदर रीतीने या कार्यक्रमात सर्वांनी सहभाग करा. जो श्रद्धानिधी कुणी द्यायचं राहिलं असेल तर त्यांनी या ठिकाणी द्यावा. आपण महाराजांचं दुरून दर्शन घेतलं तरी काही बिघडत नाही, त्यांना त्रास देऊ नये असं मला वाटतं. सर्वांनी आपले हात जोडा आणि दुरून त्यांना नमस्कार करा अशी सर्वांना विनंती करतो. सांगा एक मिनिट. आज न प्रसाद आहेत त्यांचं या ठिकाणी